अर्धमेल्या पडलेल्या शरीरावरतीच ते फक्त मुतले नाहीत, तर ते मुतले इथल्या मानवतेवरती सुद्धा, इथल्या न्यायावरती सुद्धा, इथल्या समाजावरती सुद्धा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या इथल्या ह्या सगळ्या व्यवस्थेवरती सुद्धा. परंतु आज संपूर्ण समाज त्यांच्यावरती मुतताना दिसतोय. होय, आज प्रत्येक मुतारीमध्ये अनेक ठिकाणी आज वाल्मिक कराड असेल, धनंजय मुंडे असतील किंवा ह्या सगळ्या हत्याकांडामध्ये कारणीभूत ठरलेली अनेक माणसं, मग विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सांगळे, महेश केदार यांसारख्या अनेक माणसांचे फोटो मुतारीत लावून त्यांच्यावरती मुतण्याचं काम अनेक जण करतायत. मग नेमकं हे फोटो मुतारींमध्ये लावतोय कोण, या माणसांच्या चेहऱ्यावरती नेमकं मुततंय कोण आणि यासाठी नेमकं कोण पावलं टाकतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमधून आपण करणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, अगदी मानवतेला काळीमा फासेल अशी घटना काही दिवसांपूर्वी घडली आणि त्या घटनेनंतर सगळे फोटोज जेव्हा व्हायरल झाले 2-3 दिवसांपूर्वी, जे चार्जशीट समोर आले आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातले ते फोटो, त्या शेवटच्या दिवशी नेमकं काय झालं ते व्हिडिओ, ते सगळे समोर आले आणि ते सगळे फोटो, सगळे व्हिडिओ समोर आल्यानंतर अक्षरशः सगळेजण चिडून मानवता अक्षरशः डिस्ट्रॅक्ट करण्याचं काम त्या सगळ्या फोटोंनी आणि व्हिडिओनी केलं होतं. खरं तर त्यांना कशा पद्धतीनं मारलं, त्यांना कशा पद्धतीनं छळलं, ते फोटो काय होते हे सगळं दाखवणारा ऑलरेडी आपण चॅनलवरती व्हिडिओ केलाय, तो तुम्ही जाऊन इथं बघू शकताय. पण याही पुढे जाऊन आज बघितलं तर समाजातली सगळी माणुसकी ही इतकी त्रासलेली आहे, इतका तीव्र संताप वेगवेगळ्या पद्धतीने समोर करते की या सगळ्या माध्यमातून आज या सगळ्या मारेकऱ्यांचे किंवा त्यांना सपोर्ट करणारे जे कोणी आरोपी समजले जात आहेत अशा सगळ्यांचे फोटो आज मुतारीत लावण्याचं काम केलं जात आहे. जागोजागी हे फोटो मुतारीत लावले जातात. काही जणांकडून असं म्हटलं गेलं की, कारण काही ठिकाणी फोटो सुद्धा दिसले मुतारीमध्ये की प्रशांत कोरटकरांचे सुद्धा फोटो हे मुतारीमध्ये लावलेले दिसले. मग हे पाहिल्यानंतर अनेकांकडून म्हटलं गेलं की संभाजी ब्रिगेडने वगैरे प्रशांत कोरटकरांसह या सगळ्यांचे फोटो लावले वगैरे असतील. परंतु या सगळ्या गोष्टींची आपण पुष्टी करत नाही, कारण त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून तर तशी कुठली त्यांनी घोषणा केलेली नाहीये. मग काहींनी ही घोषणा केली. त्या संदर्भात सांगायचं झालं तर नारायणगावमध्ये बस स्थानकावरती मुतारीमध्ये या सगळ्यांचे फोटो लावण्यात आले. ह्या मुतारीमध्ये जे फोटो लावले ते सूरज वाजके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी लावले आणि त्याच्यानंतर त्यांनी मीडियाला सुद्धा बाईट सुद्धा दिलेली आहे. हे सगळं लावत असताना त्यांचं मत काय आहे, ज्या पद्धतीनं शेवटच्या श्वासाच्या वेळेला तो माणूस पाणी मागत असताना त्याला तुम्ही तोंडावरती लघवी करण्याचं काम जर करत असाल तर अशा माणसांना मुतारीतच त्यांची जागा आहे. परंतु त्याच्याही पुढे जाऊन काही जण म्हणतायत की अशा माणसांचा फोटो मुतारीत लावणं म्हणजे त्या मुतारीचा अपमान आहे. आणि खरंच ही अवस्था आहे, कारण इतक्या घृणास्पद पद्धतीनं त्यांनी त्या संतोष देशमुखांचे हाल केले होते. परंतु ह्या सगळ्या घटनाक्रमाला एक वेगवेगळ्या पद्धतीनं रंगवलं जातं. याच्यावरती मला आज भाष्य करणं फार महत्वाचं वाटतंय. म्हणजे आज काही जण अशा पद्धतीनं याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत की संतोष देशमुख मराठा, मारणारे वंजारी म्हणून वंजारी विरुद्ध मराठा हे समीकरण काही जण करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु हे समीकरण असं नाहीये, तर हे मानवतेच्या विरोधात हैवानी समाजाचं वर्चस्व अशा पद्धतीचं आपण समाजकारण म्हणू शकतो. कुठल्याही जातीच्या धर्माच्या माणसाने मारलं नाही, तर हैवानानं माणुसकीला मारलेलं आहे हे आपण समजू शकतो. आणि हैवानांना जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल. त्या माणसांनी जी विकृती केली ती कशासाठी केली, जातीसाठी धर्मासाठी केली नाही, तर पैशासाठी आणि स्वार्थासाठी केली हे आपण नाकारू शकत नाही. खंडणीसाठी केली हे आपण नाकारू शकत नाही. म्हणून माझं सगळ्याच समाज बांधवांना, मराठा समाजाचे असतील, वंजारी समाजाचे असतील किंवा इतर कुठल्याही समाजाची माणसं असतील, त्यांना आग्रहाची विनंती असणार आहे की हे अशी कृत्य करणाऱ्या हैवानांना जात धर्म पंथ नसतो हे लक्षात घ्या आणि आपापसात भांडायचं पहिल्यांदा थांबवा. आणि ह्या प्रवृत्तीला, या विकृतीला कोणी आपलं म्हणण्याचं धाडस करू नका. इतकंच काय, तर ह्या सगळ्या घटना इतक्या भयानक आहेत, ही माणसं प्रवृत्ती जितकी वाईट आहे की हे बघून आताच एक अपडेट आली की 23 वर्षाच्या एका तरुणानं हा सगळा घटनाक्रम, हे संतोष देशमुखांच्या हत्याकांडाचे ते फोटो बघून स्वतःचं जीवन संपवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे, तर समाजात अशा मानसिकतेचे सुद्धा काही लोक आहेत की ज्यांना खरंच माणुसकीची जरा जिवंत असते, हळहळ असते. काही वेळेला अशा संवेदनशील गोष्टी पाहणं होत नाही. त्यामुळे विनंती असणार आहे, अशा पद्धतीचे फोटो सुद्धा ज्यावेळेला या CID कडून लीक होतात किंवा काय, तर ते बाहेर जाऊ नये याची सुद्धा काळजी घ्या, जेणेकरून एखादा जीव आपल्या स्वतःच्या जीवाला मुकणार नाही, एखादा माणूस जीवाला मुकणार नाही. आणि त्यात सुद्धा गोपनीयता राखता आली तर प्रयत्न करूयाच. बाकी माध्यम म्हणून आम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहे. परंतु अशा गोष्टींमुळे जर कोणाची जीव जात असतील तर त्याचं सुद्धा कधीच आपण समर्थन करू शकत नाही.
त्यामुळं माणूस म्हणून माझी सगळ्यांना विनंती असणार आहे, जर कोणाला अशा गोष्टी पाहवत नसतील तर त्यांनी कृपया पाहू नये, या सगळ्या गोष्टींपासून लांब राहावं. असे हैवान समाजात जागोजागी तुम्हाला दिसतील. मग ते पुण्याच्या स्वारगेटमध्ये तुम्हाला दिसतील, ते तुम्हाला मस्साजोगमध्ये दिसतील, तुम्हाला अनेक ठिकाणी अशा घटना जेव्हा जेव्हा घडतील तेव्हा तेव्हा दिसतील. मात्र अशा वेळेला आपणच आता स्ट्रॉंग बनावं लागेल. माणूस म्हणून माणसांसाठी उभं राहावं लागेल. जाती धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन आपल्याला सगळ्यांना राजकारणासाठी वापरलं जाणार नाही ना, स्वार्थासाठी वापरलं जाणार नाही ना, याची काळजी घेऊन आपल्याला जगता येतं का, हा प्रयत्न आपण करूयात. माणूस माणूस म्हणून राहूयात. इतकंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. या प्रवृत्तींचा निषेधच करूयात. यांना मुतारीमध्ये फोटो लावल्यानं फार काही क्रांती घडेल असं मला वाटत नाही, कारण तिथं त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते त्याच्या सुद्धा कित्येक पटीने मोठं आहे. त्यांना दिली जाणारी शिक्षा ही कदाचित फाशी सुद्धा कमी असेल असं मला वाटतं. त्यामुळं जर ते अगदी घृणास्पद कृत्य करत असतील तर आपण सुद्धा त्यांचे फोटो वगैरे अशा पद्धतीने मुतारीत लावून आपले हात किंवा आपले विचार घाण करण्यात काही अर्थ नाहीये. आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे, प्रशासन आहे, ते त्यांना योग्य ती शिक्षा देतील याच्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूयात आणि विनंती करू प्रशासनाला असेल, न्याय देवतेला असेल की ते योग्य न्याय करतील आणि त्या सगळ्या आरोपींना जेवढी कठोरात कठोर शिक्षा देता येईल तेवढी त्यांनी द्यावी आणि त्यांना ती शिक्षा व्हावी आणि संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळावी. धन्यवाद.